नमस्कार मित्रांनो, तलाठी भरती आणि एम-पी-एस-सी ग्रुप सी या परीक्षांची तयारी करत असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय महत्त्वाचा हा व्हिडिओ आहे. आजचा घटक आहे क्विजचा वनस्पतींचे वर्गीकरण. या घटकावर आधारित आपण या व्हिडिओमध्ये 50 प्रश्न पाहणार आहोत. 50 महत्त्वाचे प्रश्न. या प्रश्नांमध्ये काही पी-वाय-क्यू देखील इन्क्लुडेड आहेत. तर सुरू करूया. 50 प्रश्न. टॉपिक आहे वनस्पतींचे वर्गीकरण. प्रश्न पहिला, 1883 मध्ये वनस्पती सृष्टीचे अबीजपत्री व बीजपत्री अशा दोन उपसृष्टींमध्ये वर्गीकरण कोणत्या शास्त्रज्ञांनी केले आहे? तर त्या शास्त्रज्ञांचं नाव आहे एचलर. अबीजपत्री आणि बीजपत्री या दोन उपसृष्टींमध्ये वनस्पतींचे वर्गीकरण करणाऱ्या शास्त्रज्ञांचं नाव एचलर. खालीलपैकी कोणत्या वनस्पती गटामध्ये मूळ, खोड, पाने असे अवयव नसतात? तर थॅलोफायटा या वनस्पतीच्या गटामध्ये मूळ, खोड, पाने असे अवयव असलेल्या वनस्पती नसतात. शैवाल मधील पेशीभित्तिकेचे बाह्य आवरण कशापासून बनलेले असते? शैवाल या वनस्पतीमधील पेशीभित्तिकेचे बाह्य आवरण हे पेक्टिन या रसायनापासून बनलेले असते. फायकोएरिथ्रिन हे लाल रंगाचे रंगद्रव्य खालीलपैकी कोणत्या शैवालात आढळते? तर रोडोफायसी या प्रकारच्या शैवालामध्ये फायकोएरिथ्रिन हे लाल रंगाचे रंगद्रव्य आढळते. अगार अगार हा महत्वाचा पदार्थ कोणत्या वनस्पतीपासून मिळवला जातो? तर अगार अगार हा लाल शैवाल या वनस्पतीपासून मिळवला जातो. अगार अगार जो मायक्रोबायोलॉजी लॅबमध्ये यूज केला जातो बॅक्टेरियांच्या ग्रोथसाठी, बॅक्टेरिया वाढवण्यासाठी. वायू प्रदूषणाप्रती अत्यंत संवेदनशील असल्यामुळे कोणत्या वनस्पती प्रदूषित शहरात आढळत नाहीत? म्हणजे ज्या ठिकाणी हवेचं जास्त प्रदूषण असणार आहे अशा प्रदेशामध्ये या वनस्पती आढळत नाही. म्हणजे थोडक्यात ते एक प्रकारचे इंडिकेटर आहेत की त्या ठिकाणी प्रदूषण आहे की नाही. जर प्रदूषण असेल तर त्या वनस्पती त्या ठिकाणी आढळत नाही. त्या वनस्पतींचं नाव आहे लायकेन. लायकेन हे मुळात शैवाल आणि फंजाय म्हणजे बुरशी या दोन एक वनस्पती म्हणजे शैवाल हा वनस्पती ग्रुपमध्ये येते. वनस्पती आणि बुरशी यांचं सिम्बायोटिक असोसिएशन आहे आणि त्यांनी लायकेन हा घटक बनतो. हा एक प्रकारे सिम्बायोटिक असोसिएशन ऑफ ऑर्गॅनिझम असं बनतं. तर प्रयोगशाळेत वापरला जाणारा लिटमस पेपर कोणत्या वनस्पतीपासून तयार केला जातो? तर तो रोझेला टिंक्टोरिया या लायकेन पासून केला जातो लिटमस पेपर. लिटमस पेपर कशासाठी वापरतात? तर लिटमस पेपर पीएच चेक करण्यासाठी वापरतात. वनस्पती सृष्टीचे उभयचर म्हणजे ॲम्फिबियन खालीलपैकी कोणत्या गटात म्हटले जाते? कोणत्या गटाला म्हटले जाते? वनस्पती सृष्टीचे उभयचर. तर ब्रायोफायटा या वनस्पतीच्या गटाला वनस्पती सृष्टीचे उभयचर किंवा ॲम्फिबियन्स असं म्हटलं जातं ब्रायोफायटाला. ब्रायोफायटा गटातील वनस्पतींमध्ये मुळांऐवजी आढळणाऱ्या अवयवांना काय म्हणतात? तर त्याला मुलाब किंवा रायझॉइड असं म्हटलं जातं. स्पॅग्नम या मॉसचा वापर खालीलपैकी कोणत्या कामासाठी केला जातो? तर इंधन म्हणून देखील वापर केला जातो. त्यानंतर कापलेल्या वनस्पती ओले ठेवण्यासाठी, जमिनीची धूप रोखण्यासाठी स्पॅग्नम या मॉसचा वापर केला जातो. पृथ्वीवरील पहिली संवाहिनी म्हणजे व्हॅस्क्युलर वनस्पती कोणती मानली जाते? तर टेरेडोफायटा म्हणजे त्याचं उदाहरण आहे नेचे हे पृथ्वीवरील पहिली संवाहिनी वनस्पती मानली जाते. टेरेडोफायटा वनस्पतींना उत्क्रांतीच्या भाषेत काय म्हटलं जातं? तर वनस्पती सृष्टीचे सरपटणारे प्राणी असं टेरेडोफायटा या वनस्पतींना म्हटलं जातं. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये फुले, फळे, बीजे येत नाहीत? तर अबीजपत्री म्हणजे क्रिप्टोगॅमिया या वनस्पतीमध्ये फुले, फळे आणि बीजे येत नाहीत. ॲझोला या नेचे वर्गातील वनस्पतीचा प्रमुख उपयोग कोणता? तर जैविक खत म्हणून ॲझोला या वनस्पतीचा उपयोग केला जातो. जिम्नोस्पर्म या शब्दातील जिम्नो याचा अर्थ काय? तर जिम्नो याचा अर्थ आहे नेक्ड किंवा
नग्न. त्या ठिकाणी त्यांचं जे बीज असतं त्याला कव्हर नसतो, म्हणून स्पर्म म्हणजे बीज आणि जिम्नो म्हणजे नग्न. तर ज्या ठिकाणी नेक सीड आहेत, तर अशा वनस्पतींना जिम्नोस्पर्म्स असं म्हटलं जातं. साबुदाणा म्हणजे सागो कोणत्या वनस्पतीच्या खोडापासून तयार केला जातो? तर सायकस या वनस्पतीच्या खोडापासून साबुदाणा तयार केला जातो. जगातील सर्वात उंच वनस्पती म्हणून ओळखली जाणारी सिक्केया ही वनस्पती कोणत्या गटात मोडते? जगातील सर्वात उंच वनस्पती, तर ती अनावृत्तबीजी या गटात मोडते. वनस्पतीचं नाव आहे सिक्केया. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीला जिवंत जीवाश्म म्हणजे लिव्हिंग फॉसिल असेही म्हणतात? तर जिवंत जीवाश्म असे म्हणतात झिंकागो बिलोबा या वनस्पतीला. ज्या वनस्पतींच्या बियांवर नैसर्गिक आवरण असते त्यांना काय म्हणतात? त्यांना म्हणतात आवृत्तबीजी म्हणजे अँजिओस्पर्म्स. जगातील सर्वात सूक्ष्म आवृत्तबीजी म्हणजे स्मॉलेस्ट अँजिओस्पर्म वनस्पती कोणती? सर्वात सूक्ष्म आणि अँजिओस्पर्म्स, तर त्याचं नाव आहे वोल्फिया. एकबीजपत्री म्हणजे मोनोकॉट वनस्पतींच्या पानांमध्ये कोणत्या प्रकारचा शिराविन्यास आढळतो? तर मोनोकॉट्स म्हणजे एकबीजपत्री वनस्पतींमध्ये आढळतो समांतर म्हणजे पॅरलेल शिराविन्यास, पॅरलेल वेनेशन. द्विबीजपत्री वनस्पतींच्या फुलांच्या पाकळ्यांची संख्या साधारणतः किती असते? द्विबीजपत्री वनस्पतींच्या फुलांच्या पाकळ्यांची संख्या असते 4 किंवा 5 च्या पटीमध्ये. 1969 मध्ये पंचसृष्टी म्हणजे 5 किंगडम वर्गीकरण पद्धती कोणी मांडली? तर त्या शास्त्रज्ञाचं नाव आहे R.H. विटाकर. 5 किंगडम सिस्टम म्हटलं तर R.H. विटाकर हे नाव लक्षात ठेवायचे. वनस्पती शास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ बॉटनी कोणाला म्हटलं जातं? तर थिओफ्रेस्टस याला वनस्पती शास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ बॉटनी म्हटलं जातं. सूर्यफूल ही वनस्पती खालीलपैकी कोणत्या गटात येते? सूर्यफूल ही वनस्पती येते द्विबीजपत्री या गटामध्ये. फ्युकोझॅन्थिन हे रंगद्रव्य प्रामुख्याने कोणत्या शैवालात आढळते? तपकिरी शैवालामध्ये फ्युकोझॅन्थिन. या ठिकाणी एक गोष्ट लक्षात ठेवा, रंगद्रव्ये आणि शैवाल याविषयी बऱ्याचदा आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. म्हणजे कधी कधी जोड्या लावामध्ये प्रश्न असतो की रंगद्रव्यांचं नाव आणि शैवालांचं उदाहरण किंवा शैवालांच्या गटाचं नाव असं कॉम्बिनेशन करण्यासाठी प्रश्न आलेला आहे. पुढचा प्रश्न, शैवालाच्या पेशीमध्ये अन्नाचा साठा कोणत्या रूपात केला जातो? तर याचं उत्तर आहे स्टार्च. शैवालाच्या पेशीमध्ये अन्नाचा साठा केला जातो स्टार्चच्या रूपामध्ये. लायकेन हा शब्द सर्वात प्रथम कोणी वापरला? तर थिओफ्रेस्टिस यांनी लायकेन हा शब्द सर्वात प्रथम वापरला. औषधी गुणधर्म असलेले युस्निक ऍसिड कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते? युस्निक ऍसिड हे मिळवले जाते लायकेन, त्याचं नाव आहे युस्निया. या लायकेन पासून युस्निक ऍसिड हे औषधी गुणधर्म असलेले वनस्पती हे औषधी गुणधर्म असलेले युस्निक ऍसिड हे लायकेन या वनस्पतीपासून मिळवले जाते. लायकेनचं नाव आहे उस्निया. पुढचा प्रश्न, वनस्पती सृष्टीचा पहिला भूचर म्हणजे टेरेस्ट्रियल वनस्पती गट कोणता? तर त्याचं नाव आहे ब्रायोफायटा. त्यांना उभयचर देखील म्हटलं जातं. ब्रायोफायटामधील मादी प्रजनन अवयवास काय म्हणतात? तर त्याला म्हणायचं आर्किगोनियम. आर्किगोनियम. ब्रायोफायटामधील मादी प्रजनन अवयवास म्हणायचं आर्किगोनियम. हॉर्सटेल. हॉर्सटेल हे कोणत्या वनस्पती गटाचे नाव आहे? तर टेरिडोफायटा या गटाचे नाव आहे. या गटाला दुसऱ्या एका नावाने ओळखलं जातं तर हॉर्सटेल. नेचे म्हणजे फर्न्स या वनस्पतींचा समावेश कोणत्या गटात होतो? टेरिडोफायटा या गटाचं अतिशय चांगलं उदाहरण आहे नेचे म्हणजे फर्न. संवहनी ऊती, झायलेम किंवा फ्लोएम असलेल्या
पण फुले न येणाऱ्या वनस्पतींना काय म्हणतात? म्हणजे ज्याच्यामध्ये झायलेम, फ्लोएम हे सवयनी ऊती असतात, पण फुले येत नाहीत, अशा वनस्पतींना म्हणायचं टेरेडोफायटा. टर्पेंटाईन तेल म्हणजे टर्पेंटाईन ऑइल कोणत्या वनस्पतीपासून मिळवले जाते? तर पाईन किंवा पायनस या वनस्पतीपासून टर्पेंटाईन ऑइल मिळवले जाते. एफेड्रिन हे दमा आणि श्वसनाच्या आजारावरील औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळवतात? तर ते एफेड्रा या वनस्पतीपासून एफेड्रिन हे दम्याचं औषध मिळवलं जातं. इसबगोल हे पोटाच्या विकारावरील औषध कोणत्या वनस्पतीपासून मिळते? तर ते प्लॅन्टॅगो ओव्हॅटा या वनस्पतीपासून इसबगोल हे पोटाच्या विकारावरील औषध मिळते. रबर कोणत्या वनस्पतीच्या चिकापासून मिळवले जाते? रबर मिळवला जातो हेविया बेझिलियन्सिस आणि फायकस इलॅस्टिका या 2 वनस्पतींपासून रबर बनवण्यासाठी जो चीक असतो तर त्याचा यापासून तो मिळवला जातो. कोको आणि चॉकलेट तयार करण्यासाठी कोणत्या वनस्पतींच्या बियांचा वापर होतो? तर थिओब्रोमा कोको या वनस्पतीचा वापर कशासाठी केला जातो? कोको आणि चॉकलेट तयार करण्यासाठी. 20व्या शतकात सिक्स किंगडम वर्गीकरण पद्धती कोणी मांडली? 6 किंगडम, 5 किंगडम म्हटलं तर विटाकर आणि 6 किंगडम वर्गीकरण पद्धत कॅव्हेलियर आणि स्मिथ यांनी 6 किंगडम वर्गीकरण पद्धत मांडली. शैवालामधील क्लोरोफिल अ सोबत फ्युकोझान्थिन हे वर्णक असल्यास त्यास काय म्हणतात? त्याला तपकिरी शैवाल असं म्हटलं जातं. खालीलपैकी कोणते शैवाल परजीवी म्हणजे पॅरासायटिक स्वरूपात आढळतात? पॅरासायटिक शैवाल उदाहरण लक्षात घ्या. तर त्यांचं नाव आहे सॅफेल्युरोस. टेरिडोफायटा गटातील वनस्पतींचे प्रजनन प्रामुख्याने कशाद्वारे होते? टेरिडोफायटा गटातील वनस्पतींचे प्रजनन प्रामुख्याने होते बीजाणू म्हणजे स्पोर्सच्या साहाय्याने. बांबू आणि ऊस ही कोणत्या प्रकारचे वनस्पती आहेत? तर ते एकबीजपत्री आहेत, कारण त्यांच्या पानांमध्ये पॅरलेल व्हेनेशन समांतर शिराविन्यास आढळतो. 1867 मध्ये वनस्पतीशास्त्राची पहिली जागतिक परिषद कोठे भरली? पॅरिस या ठिकाणी. दगडफूल म्हणजे लायकेन हे खालीलपैकी कशाचे सहजीवन आहे? शैवाल आणि कवक यांचे सहजीवन म्हणजे लायकेन होय, आणि त्यांना मराठीमध्ये दगडफूल असं म्हटलं जातं. ब्रायोफायटामधील प्रोटोनेमा ही अवस्था कोणत्या वनस्पतीमध्ये दिसते? ब्रायोफायटामधील प्रोटोनेमा ही अवस्था दिसते मॉसेस या वनस्पतीमध्ये. खालीलपैकी कोणत्या वनस्पतीमध्ये जलवाहिनी वेसल्स नसतात पण संवाहिनी ऊती असतात? तर त्या वनस्पती आहेत अनावृत्तबीजी आणि टेरेडोफायटा, ज्यामध्ये जलवाहिनी नसतात पण संवाहिनी ऊती असतात. लिओबेरिया या लायकेनचा उपयोग कोणत्या रोगाच्या उपचारासाठी होतो? तर क्षयरोग म्हणजे टीबी यांच्या उपचारासाठी लिओबेरिया या लायकेनचा उपयोग केला जातो. खालीलपैकी कोणास अनुवंशशास्त्राचा जनक म्हणजे फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं? तर त्यांचं नाव आहे ग्रिगोर जोहान मेंडेल. मेंडेल या शास्त्रज्ञाला अनुवंशशास्त्राचा म्हणजे फादर ऑफ जेनेटिक्स असं म्हटलं जातं. तर मित्रांनो, हे झाले 50 महत्त्वाचे प्रश्न वनस्पतींच्या वर्गीकरण या घटकावर आधारित. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये असेच काही प्रश्न घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.